तर भंडारा जिल्ह्यातल्या साकोलीमध्ये राहणारे डॉक्टर रवींद्र झोडे यांचा मुलगा अतुल झोडे नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी गेला होता। अतुल झोडे नेपाळमध्ये सुरक्षित असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। नेपाळमधील महाप्रलयानंतर अतुलच्या वडिलांनी त्याच्याशी संपर्क केलाय। कालपासून ते मुलाच्या सातत्याने संपर्कात असून मुलगा अतुल सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टर रवींद्र झोडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। अतुल हा ट्रेकर आहे। तो नेपाळमधील 4130 मीटर उंचीवर असलेल्या अन्नपूर्णा बेस कॅम्पवर ट्रेकिंगसाठी गेला आहे। तो सुरक्षित असून कुणीही घाबरू नये असं आवाहन अतुल झोडे यांनी केल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे। माझा मुलगा 4-5 दिवसापूर्वी नेपाळला गेलेला आहे ट्रेकिंगकरिता आणि तिथे जे हादसा झालेला आहे त्याच्यातून तो सुखरूप आहे। तो बऱ्याच अंतरावर असल्यामुळे त्याला चिंता करण्याची काही गरज नाही। त्याच्याशी आज सकाळी बोलणं झालेलं आहे आणि आताच लगेच अजून बोललेलं आहे मी। तो सुखरूप आहे। त्याचे मित्र आणि परिवारातील लोकांनी त्याच्याविषयी चिंता करू नये। तो सुखरूप आहे।